आपल्यासोबत आमदार अंबादास दानवे. सर काय बोलाल, लकडावाला काय नेमकी प्रकरण आहे, काय सांगाल? वाला जेलमध्ये आहे आणि त्याला सुपारी दिली गेली मुरबाडचे आमदार भारतीय जनता पार्टीचे यांच्या वतीनं. एक तिथलं काय त्यांचं नाव अंबरनाथचं पानवेलकर का पनवेलकर काहीतरी नाव आहे, त्यांना त्यांना मारण्याची सुपारी दिली. लकडावाल्यांनी तसं पत्र जेलमधून तिथल्या पोलीस स्टेशनला पाठवलं. पोलीस स्टेशनचे PI म्हणतात की मिटून घ्या ज्याच्या सुपारी दिली, ज्यांनी हे केलं. कारण लाकडावाल्यांनी सेपर साईड असं लिहिलं की त्याला वाटलं काही घ्यायला गेलं तर आपल्याला येऊ नये, म्हणून त्यांनी असं पत्र लिहून पाठवलं. आणि मग त्या व्यक्तीच्या घरावर गोळीबार पण झाला. त्यांनी संरक्षणाची मागणी केली, पोलीस दखल घेत नाही. आणि हे सगळं करणारे कोण? तर भारतीय जनता पार्टीचे आमदार. गृह खाते भाजपकडे असताना अशी परिस्थिती काय ते? असंच आहे, हे कुंपणच शेत खाल्लेलं आहे. भाजपचेच लोक आणि त्यांचेच लोक. आता त्या मीरा भाईंदरच्या मध्ये सुद्धा त्या शिंदे गटाच्याच जिल्हा संघटिका आहे कोण, नार्वेकर ताई, त्यांनीच भाजपच्या 10-15 लोकांवर आरोप केलेले आहे. ते शिंदे गटाचे आमदारांनी त्या प्रकाशकाला धमकी दिली, शिवाजी कोण होता. म्हणजे हे कोण करतंय कायदा सुव्यवस्था, तेच खराब करतात. ADMC मध्ये डॉक्टरला मारहाण झालेली आहे, काय बोलाल त्या संदर्भात? अजून काही स्पष्टीकरण आलेलं नाही. कसं नाही, त्याला तर खरं तर पक्षातून बडतर्फ करायला पाहिजे होतं त्या व्यक्तीला. जो व्यक्ती अशा पद्धतीनं तुम्ही मातृवंदना म्हणता, महिलांसाठी महिलांना मारता तुम्ही, हे काय मर्दानगी काय यार? मिसिंग संदर्भात काय बोलणार? सिंगलिंग म्हणजे काय? 7,000 कोटीचा हा प्रकल्प आहे. राज ठाकरे आक्रमक झाले. 65 दिवसात मिसिंग लिंकवर दरड कोसळती. कशी कोसळती? भ्रष्टाचाराशिवाय कोसळती? हा, मुख्यमंत्री बोलतात विरोधक महाराष्ट्राचं नाव खराब करत काही आहेत. नाही. काय महाराष्ट्राचं बिराष्ट्राचं नाही. विरोधक कसलं महाराष्ट्राचं? तुमच्या सरकारचा भ्रष्टाचार आहे, तुमचं पाप आहे काय? ते काय सांगायचं नाही का पाप? तर हे होते अंबादास दानवेंनी सांगितलेले, जे काय आहे ते तुमच्याच हे येणाऱ्या सरकारचं पाप आहे, ते सर्वसामान्याच्या अंगावर टाकलं जात आहे. शिवाजी काळेसोबत मी धीरज कोलप, टॉप न्यूज मराठी, मुंबई.